धन्यवाद मित्रांनो, मी दिनेश पाटील आपल्या दिनेश पाटील या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आणि आपण आहोत आता आमच्या गावदेवी मंदिराजवळ आई एकविरा प्रतिष्ठान। ही जी पालखी सोहळा आहे आज दिनांक 21 म्हणजे रविवार ते 23 तारखेला आईच्या गडावर पोहोचणार आहे। तर या पालखी सोहळ्यात आमचा संपूर्ण ग्रामस्थ मंडळ खूप मनेभावे सहभाग करतो। तर आता सर्व तयारी झालेली आहे, पालखी निघण्याची वेळ झालेली आहे। तर तुम्ही जसं मला महाराजा पालखीला जसा भरघोस असा प्रतिसाद दिला तसा याही व्हिडिओला तुम्ही नक्की प्रतिसाद द्याल ही अपेक्षा करतोय। आणि आता या व्हिडिओला आपण पुन्हा एकदा सुरुवात करतोय। तर हा आमच्याबरोबर आमच्या सांगपाडा ग्रामस्थांतर्फे श्री एकविरा प्रतिष्ठान पालखी सोहळ्यात सहभागी व्हा आणि कसं नियोजन आहे तेही बघा। तर चला या पालखीचे जे नियोजन आहे ते अगदी शिस्तबद्ध असतं, तुम्ही बघू शकता। तर संस्थेचे अध्यक्ष जे आहेत एकविरा प्रतिष्ठान वासुदेव काका त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया। आणि आपले सोमनाथ वास्कर जे नगरसेवक आहेत तेही आता इथे उपस्थित आहेत, त्यांचा सर्व परिवार ही पालखीसाठी उपस्थित आहे। तर त्यांच्याकडून माहिती घेऊया। सोमनाथ नमस्कार, एकविरा आजचा नियोजन कसं असणार आहे? श्री सुखदेव पाटील यांच्या माध्यमातून एकविरा प्रतिष्ठानच्या सांगपाडा देशी क्षेत्रकारला आई एकविरापर्यंत हा पायी पालखी सोहळा आहे। खरे तर आगरी कोल्यांची आराध्य दैवता आई एकविरा या ठिकाणी त्या देवताकडे आपण जे मागितलं ते पूर्णत्वास येतं आणि त्यांचा नवस पुण्याकडे खऱ्या अर्थाने श्रद्धेने जे आगरी कोळी समाज बांधव या ठिकाणी जात असतात ती सातत्याने परंपरा ही सुखदेव पाटील यांच्या माध्यमातून होत आहे। मी समस्त सांगपाडा ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो। आणि ह्या उत्सवात खऱ्या अर्थाने आज समस्त सांगपाडा आमच्या माय भगिनी आणि समस्त सांगपाडा ग्रामस्थ यासाठी सहभागी झालेले आहेत आणि ती ओढ लागलेली आहे। आणि निश्चितही आजचा दिवस ह्या आता सांगपाड्यातून निघून पनवेलपर्यंत त्या ठिकाणी दुपारपर्यंत पोहोचतील आणि संध्याकाळी त्या ठिकाणी एक स्टे असेल आणि ही पालखी मंगळवारी आईच्या त्या ठिकाणी मंदिरात पोहोचेल, पायथ्याशी पोहोचेल। त्या ठिकाणी बुधवारी पुन्हा या ठिकाणी त्याची पुनरागमन होईल। असा 4 दिवशी हा प्रोग्राम आयोजित या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि ह्या उत्सवात आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा।
आगरी कोरी पोरा आलो आई तुझे नजरला ओ मनाचा कांदा लावाला आई तुझे गोपालू दिला आम्ही आगरी कोरी पोरा आलो आई तुझे नजरला। तर मित्रांनो आत्ताची ही संध्याकाळ बघता तुम्ही गेस करा हा काय आहे। तर आत्ता आहे मी आमची सांडपाड्याची एकविरा आई प्रतिष्ठानची पालखी आहे कार्लेगडावर आगमन झालेलं आहे आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला कंटिन्यू करण्यासाठीच थांबलेलो कारण रविवारी आमची पालखी प्रस्थान झाली कार्लेगडावर येण्यासाठी आणि 2 दिवसाचा पायी प्रवास करून आज तिसऱ्या दिवशी मंगळवारी आई एकविरा प्रतिष्ठानची पालखी कार्लेगडावर पोहोचलेली आहे आणि हे क्षण आहे ना तुम्ही माझ्यामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओमार्फत प्रयत्न करणार आहे। खूप जल्लोष आहे पुढे कंटिन्यू करतो मी व्हिडिओला आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि 6:30 झालेत एक 7ची आरती होईल ते आपण पुन्हा कव्हर करू या व्हिडिओमार्फत। तर असेच कंटिन्यू माझ्याबरोबर राहा आणि एन्जॉय करा हा व्हिडिओ। तर कमेंटमध्ये नक्की करा आई माऊलीचा उदो उदो। तर चला मित्रांनो बघू शकता आता एकविरा प्रतिष्ठान सांगपाडा यांचे पालखीचे आगमन आईच्या दरबारी झालेलं आहे। बघू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता शैलेश दादा जे नवी मुंबई मानाचे पालखीचे संस्थापक अध्यक्ष आहेत ते मार्गदर्शन करतात। आरती आरती आय आरती आहे का ताट आहे का तुमने आय आरती घ्यावं लागेल ना आहे ना आहे
थांबा तुम्ही आरती वगैरे झालेले आणि एकविराई प्रतिष्ठान सानपाडा यांचे पालखीचे आगमन कारलेगडावर झालं. खूप सुंदर असा प्रसन्न वातावरण होता ते बघितला आणि खूप छान वाटलं. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. आई माऊलीचा उदय.